खूण कायदा कुठे आहे? 2013चा भूसंपादन कायदा लोढाला माहित आहे काय? मंत्री असून डोळे फुटलेत काय त्यांचे? त्यांना कळलं पाहिजे. 13च्या कायद्यानुसार जमिनीचा भाव ठाणे जिल्ह्याचा कमीत कमी 4 कोटी रुपये गुंठा आहे. मग तुम्ही 3 लाख 2 लाखांनी खरेदी करता, आमच्या शेतकऱ्यांना मूर्ख बनवता आणि त्या मूर्ख बनवलेल्या शेतकऱ्यांना मारायला तुम्ही आमचे लोक, आमच्याच रक्ताचे लोक येतात. लाज वाटते मला याची, अशा प्रकारच्या जीवनाची लाज वाटते. राजन लोढावर जी ईडी लागली गेली, जी सरकारने लावली, का लावली? याचा अर्थ त्यांनी वाईट कर्म केले होते, खोट्या मोजण्या केल्या होत्या, खोटे सर्वे केले होते, याच्यामुळे त्याला ईडी लागण्यात आली. मग त्याच अनुषंगाने आज बबन आप्पा पाटलाची जमीन आहे ती तशीच लादाला बघतात हे लोक. यायला रस्ता नव्हता. शेवटी मी जरी संविधानाला मानणारा असलो तरी सुद्धा हे जे बेकायदेशीर काम आहे रस्ता आम्हाला करावा लागला. कारण आमचे महसूल मंत्री रोज सांगतात व्हिडिओ करून की शेतकऱ्याचा रस्ता अडवता येणार नाही, शेतकऱ्यांचा जायचा अधिकार आहे आणि रस्ता हा संविधान. कसं आहे बघा की आपल्या शेतकऱ्यांना हे माहीत नाही की वहिवाट असते जमिनी शेतकऱ्याची, ती महत्त्वाची असते. सातबाऱ्याने जमिनीचा मालक होता येत नाही असं सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत. आता हे शेतकरी सांगतात हे झाड माझं आहे, जमीन माझी आहे, त्याचं कुणी ऐकायला तयार नाही आणि त्यांचं न ऐकता हे कंपाऊंड घातलं. आम्हाला इथून यायला रस्ता नव्हता. शेवटी मी जरी संविधानाला मानणारा असलो तरी सुद्धा हे जे बेकायदेशीर काम आहे रस्ता आम्हाला करावा लागला. कारण आमचे महसूल मंत्री रोज सांगतात व्हिडिओ करून की शेतकऱ्याचा रस्ता अडवता येणार नाही, शेतकऱ्यांचा जायचा अधिकार आहे आणि रस्ता हा संविधानिक अधिकार आहे. म्हणजे फिरण्याचा अधिकार, अभिव्यक्तीचा अधिकार हे संविधानाने दिलेला आहे. पण संविधान विरोधी हे लोक काम करत होते आणि आजची अत्यंत वाईट गोष्ट अशी आहे की या लोढासाठी आगरी पोरं एकामेकांचं रक्त सांडायला ती जमा झाली होती. ही अत्यंत नामुष्की आमची. दिबा पाटील साहेब गेल्यानंतर अशी वेळ कधी आली नव्हती की या लोढासाठी लढणारे आमच्या आगरी पोरं पगारासाठी एकामेकाला मारायला निघतात. आणि म्हणून आम्ही लोढाच्या लोकांना विनंती केली की आमच्या डोळ्यासमोर आमच्या पोरांना मारलेलं आम्हाला बघायचं नाही, एकामेकांसाठी लढतात. तुम्ही का बघता हे खेळ? म्हणजे गंमत का बघता? आणि पोलिसांनी पण ही दखल घेतली पाहिजे की अशा वादग्रस्त प्रसंगी संरक्षण दिलं पाहिजे. कारण संविधानिक शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे. आता राहिला मोठा प्रश्न सागरजी, मला आश्चर्य वाटतं की सिडको 7 कोटी रुपये गुंठ्यांनी जमिनी विकते आणि लोढाचा भाव 15 लाख गुंठ्याच्या पलीकडे जात नाही. लोढाने काही कष्ट करून हे कमवलंय? लोढा हे नाव सरकारमधलं मंत्र्याचं आहे. अरे तुम्ही शेतकऱ्यांना आमच्या का फसवताय? बाजूला 10 किलोमीटर 7 कोटी गुंठ्यांनी जमिनीची विक्री चालू आहे आणि मी 15 लाख 3 लाख रुपयांनी शेतकऱ्याच्या जमिनी घेतात. लाज वाटली पाहिजे सरकारला. ही काय पद्धत झाली का? आणि म्हणून आम्ही सांगतोय की 2013चा कायदा आहे, भूसंपादन कायद्याने जमिनी घ्या, तुम्ही विकास करा. मूर्ख का बनवताय? आता शेतकऱ्यांचंही सिद्ध झालेलं नाही, जमीन त्यांची आहे, त्यांचं ऑब्जेक्शन आहे. त्यांनी आज सरकारी मोजणी केली. टेलरला आम्ही यांना विचारलं, भूमी अभिलेखवाल्यांना, की तुम्ही मोजणी केली का? नाही केली. आणि हे सांगतात काय आमच्याकडे मोजणी झाली. म्हणजे खोटं बोलतायत. आज पत्रकार नसते तर शेतकरी खोटा ठरला असता, शेतकऱ्याला मारला असता त्यांनी. पण सगळ्या पत्रकार बांधून सगळे पोरं लढली आमची आणि जे लढले ना त्यांना धन्यवाद. हे दादा लढले, वारकरी माणूस असून लढला. अशा वारकऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे की ते लढतायत, ते घाबरत नाहीत, संविधानासाठी लढतायत. आणि हा जो रेट कंट्रोल केला लोढानी, ही सगळ्यात मोठी फसवणूक आहे आणि ही सरकारी फसवणूक आहे असं मी जाहीर करतो. आणि सरकारने इथे कबुली द्यावी. महसूल मंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की शेतकऱ्याचा रस्ता कसा बंद करू शकता तुम्ही, आता ती जमीन कसा कसणार तो. आणि म्हणून आजचं जे हे चित्र आहे ते अत्यंत वाईट आहे. आगरी समाजाने लक्षात घ्या, लढायचं असेल तर जमीन हक्कांसाठी, शेतकऱ्यांसाठी लढा. कुठल्या लोढासाठी, कुठल्या अदानीसाठी लढू नका. एका अदानीने ते विमानतळ घेतलं आणि आम्ही भीक मागतोय दिबा पाटलांचं नाव द्या. ती नामुष्की कशामुळे आली? तुम्ही शेठ लोकांसाठी लढलात, गरिबांसाठी लढा. आणि आज इथं खरोखर रक्त सांडलं असतं. आणि म्हणून मी या दादांना धन्यवाद देईन की त्यांनी ते भांडण थांबवलं. खरोखर थांबवलं. मोठी भूमिका आहे त्यांची. साहेब बघा ना, इथल्या अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे असतात की आमची फसवणूक झालेली आहे. या सगळ्या शेतकऱ्यांच्या मध्ये कितीतरी लोढाच्या विरोधात वाद आहेत, परंतु त्यांनी ते कधीच कबूल केलेलं आहे. राजन लोढा तर आतमध्ये आहेत ना, जाहीर आहे ना, ती ईडी लागली ना त्यांना. आणखी काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ज्या राजन लोढांनी जर त्या लोढा कंपनीची फसवणूक केली असेल तर किती शेतकऱ्यांची फसवणूक केली? सगळ्यात मोठी फसवणूक काय आहे? ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या आमदार, खासदार, अगदी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांना माझं चॅलेंज आहे. अरे जमिनीचा भाव तुम्ही ते नगरविकास मंत्री आता सिडकोचे 7 कोटींनी सिडको विकतोय, मग आमच्या लोकांकडून 1 रुपयाने लोढा घेतोय. लोढाला तुम्ही का सांभाळला? तुमचं असं म्हणणं आहे की हे इंडस्ट्रियल टाउनशिप आता लोढांनी केलेलं आहे. जर ही जमीन रीतसर MIDC-नं घेतली असती तर त्याचा भाव मिळाला असता, त्यांना मोबदला मिळाला असता, पुनर्वसन झालं असतं. पण या कुठल्याही गोष्टी या चार बघा 2013च्या कायद्याने या शेतकऱ्यांना 4 पट मोबदला. बरोबर. म्हणजे तुम्हाला सांगतोय आमच्याकडे शहापूर धेरणला जमीन खरेदी चालू आहे, उदय सामंत आणि ते करतायत. अहो तिथे अमिताभनी जमीन खरेदी केले, याचं गुगलला रेकॉर्ड आहे. 1 कोटी रुपये गुंठ्यानी
मी MIDCच्या चीफला सांगितलं ह्याच्या 4 पट भाव 4 कोटी रुपये गुंठा द्या. ही अलिबागमधली गोष्ट आहे. व अलिबाग आणि ठाणे आणि मुंबई यातला तुम्हाला फरक माहीत आहे. अलिबागच्या मध्ये समुद्र आहे पण हे तुमच्या जवळ आहे. मग इथे भाव किती भेटला पाहिजे? कमीत कमी 4 कोटी गुंठा भेटला पाहिजे. लोढामध्ये दम आहे ना, दम. तू मंत्री आहे ना, अरे बापाचा आहेस ना, तर शेतकऱ्यांना खरा भाव दे. आम्ही दिबा पाटलांचे सैनिक आहोत. आम्हाला माहित आहे आम्ही गरीब आहोत, मान्य आहे, पण बाजार भाव तर कळतो ना आम्हाला. आणि बाजार भावापर्यंत जमीन देत नाही तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेता कशी काय? आणि म्हणून ठाणे जिल्ह्यातले सगळे आमदार खासदार ही इथल्या शेतकऱ्यांची फसवणूक करतात असं माझं स्पष्ट मत आहे. आणि दिबा पाटलांचं नाव आम्ही त्यासाठीच सांगतोय की त्या माणसामुळे तिकडे 12.5% भेटले, लोक सुखी झाले. आणि ठाणे जिल्ह्यात दिबा पाटलांसारखा नेता नसल्यामुळे आज ही भीक मागायची वेळ आली. आज रक्त सांडलं असतं आमच्या नेते रायगडचे आलेले सगळे. कोण? इथे आता म्हणजे रामदास पाटील आहेत मनसेचे, ते देखील रायगडचे आहेत, म्हणजे पनवेलचे झाले. तुम्ही देखील इथे कधीच ठाण्याचा मला कोणी दिसत नाही. नाही, ठाण्याचं दिसत नाही, पण शेवटी ठाणे जिल्हा लागू होतो ना इथून. बरोबर. ही सगळी घाण आले ठाण्यातून आले ना. लोढा आलाय तो ठाण्यातूनच आलाय. सगळ्यात जास्त जमिनी ठाणे जिल्ह्याच्या घेतल्यात. मग तसं बोलावं लागतं. प्रशासकीय जी स्थिती आहे ती सांगावी लागते. कारण ठाणे जिल्ह्यात भावच नाही भेटलाय जमिनीला. ही काही शूरता नाही आणि ह्या काय उद्योग मंत्री नाही किंवा उद्योगाचा विकास नाही. ही शेतकऱ्यांना फसवून ही सावकारी आहे, खोती आहे, जमीनदारी आहे. आम्हाला आमच्या जमिनीचा भाव 4 कोटी रुपये गुंठा किमान पाहिजे. 7 कोटी रुपये गुंठा आहे. आता 22.5% तिकडे विमानतळाची जागा घेतली. हायकोर्टाने सांगितलं की फसवणूक केली. मग तिथले आमचे आमदार खासदार काय करत होते? प्रश्न आहे. आज सार्वजनिक ठिकाणी आम्ही जमलोय. आमच्या आमदार खासदारांनी 22.5%ला मान्यता का दिली जी हायकोर्टाने नाकारली? म्हणून आम्हाला जमिनीचा भाव इथे सगळ्यात मोठा कमी आहे. त्यामुळे लोढांनी एक कंपाऊंड घातलंय. हे बेकायदेशीर आहे, शेतकऱ्यांची फसवणूक. आणि दादा तुम्हाला सांगतो, तुम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत लढा. नाही तर आम्ही यायचं आणि आम्ही आल्यानंतर लोढा काय करतो? आमच्यावर गुन्हे दाखल करतो. माझ्यावर 5 कोटीची केस आहे, यांच्यावर 5 कोटीची आहे. आम्ही त्याचं नाव खराब केलं कारण तुमचंच लोढा नाव आतमध्ये आहे. ईडी मध्ये तुम्ही गेलात. आमच्या बापानी चोऱ्या नाही केल्यात, आमच्या आजोबांनी चोऱ्या नाही केल्यात, कष्ट केलेत, सडलेत पाय आमचे लावणी करून आमच्या बापाचे ना आईंचे. तुम्ही चोर आहात. कधीतरी सांगावं लागेल. न्यायालयातले न्यायमूर्ती बघत नाहीत का या गोष्टी? लाज वाटली पाहिजे. 5 कोटी आम्ही कधी 5 लाख रुपये आम्ही असे बघितले नाही तर आमच्यावर तुम्ही 5-5 कोटीच्या केस करताय. काय किती वाईट अवस्था आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा जो प्रकार आहे ना त्याचा मी जाहीर निषेध करतो. सगळ्या लोकप्रतिनिधी याची काळजी घेतली पाहिजे. कुठलाही नोटीस न देता केसच लागतात खरं म्हणजे. काय याला अर्थ काय? म्हणजे ही हुकुमशाही आहे, ही हरिरावी आहे, ही चालणार नाही ते. आणि संविधानासाठी आमचे 5 लोक हुतात्मे झाले एअरपोर्टमध्ये, अजून होतील नाही, आता पण व्हायला लागेल. मेल्याशिवाय नाही भेटणार नाही. आणि हे निर्लज्जपणे हसतात. आमची पोरं एकामेकाला भिडली, जीव घेणार एकामेकाला, ते दात दाखवतात. ही पद्धत आहे का? लोढाला माझी विनंती आहे, तुमच्यात खरोखर संविधान असेल, तुमच्याकडे कायदा असेल, रितसर नोटीस लावून तुम्ही जमिनी घ्या, बाजारभावाने जमिनी घ्या. 1 लाख 2 लाख हे भिकाऱ्यासारखं काय? भिकारी आहे का राजा आहे तू? हे कळलं पाहिजे. मग शेतकरी सहाय्य करतात म्हणून तुम्ही आमच्या लोकांना फसवता. ही सावकारी पूर्वी पण होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य. मी पत्रकारांना मीडियाला पण सांगतोय, अरे इथला भाव तर फोडा शेतकऱ्यांचा. आणि शेतकऱ्याला पण सांगतो, 3 लाख 4 लाखांनी तुमच्या जमिनी घेतल्या, उद्या 4 मारू नका. नाही तर तुम्ही करता कुठेतरी कोपऱ्यात जाऊन सेटलमेंट आणि आमच्या शेतकऱ्यावर मराठी पाळी येते. आता आम्ही या केस लढायच्या, कोणी कुठलाच माणूस आम्हाला केसला येतो का मदत करायला? रामदास पाटील कधी आलात काय? राजाराम पाटील तुमच्यासोबत कोर्टात येतो. या लोढांनी केस केले 5. आम्ही काय चोर आहोत का? आम्ही सज्जन लोक आहोत. पण आमची बाजू सुद्धा कोणीतरी मांडली पाहिजे. नेते तर सगळे आगरी समाजाचे नेते सगळे शेट आहेत. चैनी आज मला वाटतं नाही, आमच्या रामदास पाटलांकडे चैनी नाही, पण चैनी घातलेले. अरे मग तुम्ही श्रीमंत आहात, भिडा ना लोढाला भिडा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की जमीनदारी, जहागिरी, वतनदारी नष्ट करा आणि गरिबांची झोपडी आहे, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका, हे छत्रपती शिवाजी महाराज बोलले होते. आज तुम्ही लोढासाठी मारायला तयार झाले. कुठे दिबा पाटील, कुठे छत्रपती शिवाजी महाराज, कुठे बाबासाहेब आंबेडकर? आमचे आदर्श विसरलो का आम्ही? अत्यंत वाईट वाटतंय. ठीक आहे, आज सगळ्या पत्रकार बांधवांना मी मनापासून धन्यवाद देतो. रामदास पाटील असतील, दादा तुम्ही समोर या. नाही, या समोर दिसले पाहिजेत तुम्ही. ठाणे जिल्ह्याला दिसलं पाहिजे. हे आमचे दिघे साहेब, आनंद दिघे साहेब आहेत. ते आनंद दिघे मला मानतात ना आमच्या दिघेंद्र साहेबांना. हे दिघे साहेब आहेत. कार्यकर्ता आज सदस्यापासून बघितलं तर आमदार खासदार पर्यंत सर्व लोढाचे एजंट आहेत. तर शेतकऱ्यांना भाव मिळेल कुठे? राजेन लोढा भाव देतो पण तो शेतकऱ्यांपर्यंत तो भाव पोहोचत नाही. त्याच्यात खासदाराचा गाला, आमदाराचा गाला, नगरसेवक आहे, ग्रामपंचायत सरपंच आहे. दादा मी काय सांगतो, मला बोलायचं होता का ज्या लोकांना राजन लोढा पोचतो, ज्यांची संसार चालवतो ना, ते एक वेळा आवाज उठून जर सांगितलं की शेतकऱ्याचा जर पुन्हा जर गफला केलास ना, कोर्ट कचेऱ्या बघायला जर लावल्यास तर राजन लोढा नाव हा मिटवून टाकू आम्ही. पण यांची संसार तो चालवतो.
तर हे बोलतील आता गेला तो जलमध्ये मग? वाटोला त्यांनीच केलं, ती मॅडम काल आली, बरोबर आहे. अग्री कोणी मॅडमला अजून हे बघा काहीच दादा, माहिती नाही, मॅडमला पूर्ण हिस्टरी काहीच माहिती ना. जो खरा खोटा काय करणार होतो तो तिकडे गेला आतमध्ये, बरोबर आहे. पण त्याला जर आवाज उठून या कार्यकर्ता आहे किंवा या जर भाई लोक इथले त्याच्या परिसरातले जर बोलले असते ना, तर एवढी शेतकऱ्यावर वेळच नसते आली. म्हणून त्यांच्या कामगारांना पण माझी हात जोडून विनंती आहे का तुम्हाला तो पगार देतो फक्त हे देखरेख करण्याचा, काय 16,000 असो 10,000 असो त्यांना परवडतं, ते जातात, ते बिचारे करतात. ठीक आहे, तुमचे इथपर्यंत येईल, तुम्ही सरळ सांगा का आम्हाला त्याचा पगार नाही भेटत, मारामारीचा पगार वेगळा ते, मग मारामारी करतो आमच्या जातवाल्यांची, आम्ही मारामारी करणार ना, कामावर ठेवायचं तर ठेवा. शिवाजी महाराज यांनी गवताच्या कारची पण किंमत केली. या ठिकाणी आपल्या आगरी पोरांमध्ये भांडणं लागली, तुम्ही सगळ्या आगरी पोरांना काय संदेश देता या सगळ्या? आगरी पोरांना सांगतोय, लढायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी लढा. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका असं महाराज म्हणाले होते. आज हा लोढा तुमचा देठ नाही, जमीन काहीच मुलं पण ठेवत नाही, सगळं उखडून काढायला लागलाय. मग तुम्ही त्यांच्या बाजूने लढणार, शेतकऱ्यांच्या बाजूने लढणार कोण? आणि म्हणून तुम्हाला जर शूरपणे जगायचं असेल, वैभवात जगायचं असेल तर सत्यासाठी लढा, संविधानासाठी लढा. बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी कुळ कायदा करायला अलिबागला आले, त्यावेळी कुठली वाहनं नव्हती. तो कुळ कायदा कुठे आहे? 2013चा भूसंपादन कायदा लोढाला माहित नाही काय? मंत्री असून डोळे फुटलेत काय त्यांचे? त्यांना कळलं पाहिजे. 13च्या कायद्यानुसार जमिनीचा भाव ठाणे जिल्ह्याचा कमीत कमी 4 कोटी रुपये गुंठा आहे. मग तुम्ही 3 लाख 2 लाखांनी खरेदी करता, आमच्या शेतकऱ्यांना मूर्ख बनवता. आणि त्या मूर्ख बनवलेल्या शेतकऱ्यांना मारायला तुम्ही आमचे लोक, आमच्याच रक्ताचे लोक येतात. लाज वाटते मला याची, अशा प्रकारच्या जीवनाची लाज वाटते. आणि मरण आलं तरी चालेल, पण माझ्या समाजाशी गद्दारी केलेले तरुण मला कधीच आवडणार नाही. अरे 15,000 रुपये 10,000 रुपये काही नोकरी झाली का? मोबाईलचं बिल आहे ते चांगल्या पोरांचे. काल पोरं त्या ड्रग्जमध्ये पकडलीत, 3-3 लाख रुपयाची तिकीट घेऊन ड्रग्ज घ्यायला गेली होती. काय किती वाईट अवस्था समाजाची. नाही विकताना त्याच्यात भाजीपाला केला असता तर 50,000 प्रश्नच नाही. आणि ही नामुष्की आगऱ्यांनी सोडली पाहिजे. म्हणजे आगरी समाजाला विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी संरक्षण दिलं, राजधानी महाराजांनी इथे आणले, ते महाराजांचे आम्ही लढाऊ सैनिक आहोत. आम्ही लाचार आणि गुलाम आणि दलाल आणि भडवे नाहीत, आम्ही लढाऊ लोक आहेत. आणि म्हणून लढायला समोर या. हे काय चाललंय? संविधानाचा आग्रह धरतोय आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना की संविधानिक पद्धतीने व्हावं. आणि त्या मी अभिनंदन करेन इथल्या ठाणे जिल्ह्याच्या भूमी अभिलेख विभागाची, त्यांनी आमची विनंती मान्य केली आणि आज मोजणी झाली. म्हणजे शेतकऱ्यांचा अधिकार इथे आहे आणि याचं श्रेय मी लोकनेते दिबा पाटलांच्या विचारांना देतोय. आमच्याकडे काय हो, गरीब आहोत आम्ही, सकाळपासून जेवलो नाही, काय कोण आम्हाला देतंय का? पण लढायची इच्छा कायम आहे. जीव गेला तरी चालेल या भूमीसाठी, या भूमीसाठी रक्त सांडलं तरी चालेल. 2000 वर्ष आम्ही ही भूमी टिकवून ठेवलंय, ठाणे आणि रायगडची. कुठल्या महाराष्ट्राला माहित नाही. पोर्तुगीज आले, इंग्रज आले, लोढा क्या बात आहे? लोढा कोण आलेला आहे? आम्ही लढू. आम्ही काय लोकांवर अन्याय नाही करत. तुम्ही जमिनीचा भाव मोजा आणि घ्या ना जमीन, कायदेशीर घ्या. पण लोकांचे आक्षेप असतील, शंका असतील तर या जमिनीला हात लावू देणार नाही. मग जीव गेला तरी भेट नाही. धन्यवाद. आता आपण बघितलं असेल, याच्या अगोदर देखील आम्ही न्यूज दिल्या होत्या. खरी पहिली गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की हा सर्व या शेतकऱ्यांचा लोढाबद्दल जो घेतलेला एक लढा आहे त्याचा आज विजय झालेला आहे. का तर तुम्ही याचं उदाहरण मी देतो तुम्हाला. ही बाजूची भिंत बघाल तुम्ही, जवळजवळ 30-25 एकरची जागा आहे. ती भिंत आज लोढाला का तोडावं लागली? हा तुमच्या समोर मोठा एक उदाहरण आहे. सर्वांच्या समोर फार महत्वाचं उदाहरण आहे. कॉन्क्रिटीकरण केलेली भिंत का तोडावी लागली? ही माझं सांगण्याची सरकारमधील असतील, शासकीय अधिकारी तर ती असतील. भिंत काय, मला थोडंसं प्रकरण सांगा काय झालं? प्रकरण असं आहे की जेव्हा आम्ही ते एक 10 दिवस सर्वेचा चालला, 10 विषय आपला 67 सर्वे नंबर, बबन आप्पा पाटील आणि आपले रामबुवा वगैरे, हरेश, विश्वास आणि आपले शेतकरी सर्व. तर हा जो एक जो गट आहे यांचा, हा मोजून बघितला तर आपण 1.5 एकरचा गट आहे. तर त्याच्यामधून 1 एकर जागा ही आमचे, ते पण यांचे भाऊच आहेत, बाबू पाटील म्हणून. तर त्याही ती आधी विकली लोढाला. तर मामाचं ना त्यांचं जॉईंट इच्छा होती दोन्ही. तर मामाने त्या बाबू मामाकडनं 20 गुंठ घेतली विकत आणि मामा ही पहिल्यापासून 20 गुंठ कसत होते जमीन. आता मला सांगा, शेतकऱ्याला कसत आहेत ती जागा शेतकऱ्याला माहीत की लोढाला माहिती? शेतकऱ्याला माहीत ना, जो 50 वर्षापासून कसतो. मग आपण देखील आपला बाण, शेताचा बाण, हा जांभळाचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, आपण सांगू शकतो ना की लोढा 2 वर्ष आलेला लोढा, 3 वर्ष इथं आलेला लोढा सांगेल का की हा बांध आप्पा पाटील तुझा नाही, हा माझा बांध आहे? सांगेल का? नाही सांगणार. तर ही अशी शेतकऱ्याची फसवणूक झालेली, जी लोढा, राजन लोढावर जी ईडी लागली गेली, जी सरकारने लावली, का लावली? याचा अर्थ त्यांनी वाईट कर्म केले होते, खोट्या मोजण्या केल्या होत्या, खोटे सर्वे केले होते. याच्यामुळं त्याला
ईडी लागण्यात आली. मग त्याच अनुषंगाने आज बबन आप्पा पाटलाची जमीन आहे ती तशीच लादाला बघतात हे लोक. कशावरून? कारण जो TLR आहे यांचा आधीचा, जो राजन लोढांनी केला होता त्याच TLR प्रमाणे करायला बघतात. तर आज इथे सर्वेवाले जे अधिकारी आले, आपण जेव्हा अर्ज केले आपले शेतकरी आणि त्यांना आज आपल्याला 16 तारीख जी मान्य केली होती त्याप्रमाणे आपण इथं जमलो. त्याच्यानंतर त्याही काय सांगितलं की हा गटफोडी झालेली नाही आहे, आम्ही गटफोडी झालेली नाही. आणि हे लोढावाले आता अर्ज करतात की आम्हाला मान्य नाही, आमची हरकत आहे वगैरे आहे. बरोबर आहे. तर या विषयाचा एकच सोक्षमोक्ष लागतं की हा शेतकऱ्याचा विजय आहे आणि इथे लोढावाला आहे जो खोटा ठरला गेला आहे. कारण ही आज जी जमीन आहे ही शेतकऱ्याची सिद्ध झाली. तुमच्या सर्व संपादक असतील, सर्व पत्रकार, सर्व आपले नागरिक, गावकरी लोक यांच्या समक्ष सिद्ध झाले ना आज की ही जी जमीन आहे ही शेतकऱ्याच्या बाजून निघाली. मग कुठंतरी या गोष्टीचा सर्व या नागरिकाला आजूबाजूच्या परिसरातील जे आम्ही बोलते आमदार, खासदार, नगरसेवक, ग्रामपंचायत सरपंच असतील, याही आता याच्यामध्ये लढ्याला उतरायला पाहिजे. जर याच्या पुढे जर झालं नाही असं तर आमचा शेतकरी ते आमरण उपोषणाला बसणार आणि त्याच्यासोबत आम्ही सर्व आहोत. असं नाही की एक जाणार ते दुसरा येणार नाही. आजचा शेतकरी ते ठाम मानून बसणार जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही. आम्ही ही जागा काही सोडणार नाही आणि ही जी लोढाला अडताला असेल तर शेतकऱ्याच्या घरी लोढाने यावा आणि त्याच्याशी चर्चा करावी. तरच हा शेतकरी हे त्याच्याशी बसून किंवा त्यांना जर विकायचे असतील विकतील, नाही तर जागेवर शेती करायची पुन्हा आम्ही वांगी टमाटे लावू. आम्हाला सवय आहे ती नांगर धरू शेती लावू. पण अशी फुकटमध्ये आमचा हक्क आम्ही सोडणार नाही. आम्ही या गोष्टीचा पूर्णपणे निषेध करतो. ओके. जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. अरे जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. अरे गली गली में शोर है, लोढा चोर है, अरे गली गली में शोर है, लोढा चोर है. भारतीय संविधानाचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. नारायण नागू पाटलांचा विजय असो. लोकनेते दिबा पाटलांचा विजय असो. सत्ता पाटलांचा विजय असो. लढाऊ आगरी समाजाचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो.